तुम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी उस्मानाबादी शेळीच्या दुधापासून त्याचं ते वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं बनवण्याच्या संदर्भातलं सुद्धा एक प्रयोग केलेला. तो प्रयोग काय नेमका? त्याच्यातला तोच पिरॅमिड मॉडेलचा हा दुसरा मुद्दा आहे की रिहॅबिटेशन म्हणजे पुनर्वसन. ते पुनर्वसन इतकं शाश्वत असलं पाहिजे की दररोज 1 रुपया कसा मिळवला पाहिजे हे त्या कुटुंबांना कळलं पाहिजे. आम्ही ज्यावेळी आत्महत्या झालेल्या कुटुंबांना भेटी द्यायला लागलो, त्या विधवा ताई महिलांना बघायला लागलो, तर असं लक्षात आलं की त्या कुटुंबांमध्ये 10-10 वर्ष झालेत आत्महत्या घडून झाले, 1 वर्ष झाले, 5 वर्ष झालेत, तरी त्या कुटुंबांना भेटी दिल्यावर असं लक्षात येतं की कालच असं काहीतरी घडून गेले. तर तो इम्पॅक्ट इतका मोठा असतो की त्यांना त्या भरतच नाही. मग ती आर्थिकदृष्ट्याही आणि मानसिकदृष्ट्याही. तर त्यांना शाश्वत पद्धतीनं पुढं कसं देता येईल, कारण शासन स्तरावर 1 लाख रुपयाची मदत केली जाते, त्याच्यातनं तात्काळ त्यांना 30,000 रुपयामध्ये मदत केली जाते आणि 70,000 रुपयेमध्ये बँकेमध्ये FD केली जाते. तर त्याच्यातनं प्रश्न सुटत नाही. तो प्रश्न अजून मेल्यानंतर सुद्धा प्रश्न सुटत नाही. किती दुर्दैव का. म्हणजे तो शेतकरी शेवटी का मरतो, तर त्याला वाटतं की बाबा माझ्यापुरता प्रश्न सुटेल आणि मी मेल्यानंतर माझ्या मागच्यांना काहीतरी बरोबर त्यांची सुटका होईल ह्या सगळ्यातनं. पण एक शेतकरी ज्यावेळी आत्महत्या करतो ना, तो निघून जातो, पण तो प्रश्न ना अजून खूप मोठा होतो. आणि हे घडल्यानंतर मग मी पूर्ण मराठवाड्याचा अभ्यास केला. पूर्ण भारतभर ज्यावेळी मी बघितलं की अशा कठीण जे भूभाग आहेत किंवा जागा आहेत, जिल्हे आहेत, या भागामध्ये नाविन्यपूर्ण हे प्रश्न कसे सोडवले जातात किंवा त्यांच्या लाईव्हलीहूडचा, त्यांच्या खाण्यापिण्याचा दररोजचा कसा प्रश्न सोडवला जातो. तर मला त्याच्यातनं असं उत्तर मिळालं की त्या जिल्ह्याच्या, त्या भागातलं जे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यावर खूप काम केलं गेलं आहे. तर मी ज्यावेळी धाराशिवमध्ये आलो त्यावेळी उस्मानाबादी शेळी ही माझ्या नजरेस आली. त्याच्यावर 3.5 वर्ष पूर्ण संशोधन केलं. एक शेळी ज्यावेळी पाळली जाते ती फक्त शेळी पालन म्हणूनच केलं जातं, त्याचं दूध कुठल्याही प्रकारचं वापरलं जात नव्हतं. तर त्या शेळीच्या दुधाच्या रूपानं एक शाश्वत पद्धतीनं नवीन शेतकऱ्यांना कसं करता येईल, त्याच्यामध्ये मग आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आत्महत्या झालेल्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्या कुटुंबाच्यासाठीच हा प्रयोग केला आणि त्याच्यातनं मग आम्ही आत्ता शासन स्तरावर तो पूर्ण महाराष्ट्रभर राबवला जावा याच्यासाठी काही प्रयत्न करतो.